हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. फर्स्ट ऑफ ऑल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, कारण मला व्लॉग अपलोड करायला थोडासा उशीर झाला. बाय द वे, आजचा हा व्लॉग स्पेशली माझ्या आईसाठी आणि आमच्या घरातल्या महिला मंडळींसाठी आहे, कारण आज आहेत महिलांचे वौसे. चला तर मग आजच्या व्लॉगमध्ये पाहूया वौसे नेमके आहेत काय आणि स्त्रिया ते कसे सेलिब्रेट करतात. लेट्स सी. चला, घरातले देव आणि तुळशी आईची पूजा तर झाली. आता आमच्या घरातलं महिला मंडळ आणि आमची चिल्लर पार्टी चालली ते आमच्या मोठ्या घरी. चला तर मग आपण आता तिकडे जाऊया. सो गाईज, आत्ता आलो होतो आपण आपल्या मोठ्या घरी आणि आल्या आल्या महिला मंडळांनी ताबडतोब देवांना पूजण्यासाठी देवघराचा ताबा घेतला. अँड आमच्या मोठ्या घरी गौराई मातेचं आगमन होतं बरं का. सो गाईज, महिला वौसाच्या दिवशी घरातल्या देवांना आणि तुळशी आईलाच नाही तर घरातल्या पुरुष मंडळींना देखील ओवाळतात. याचा अनुभव व्हावा यासाठी मी देखील ओवाळून घेतला. आता आपण इथून थेट गेलो ते आपल्या साईंच्या मंदिरामध्ये, कारण वाडीच्या सगळ्या बायका तिथे जमा झाल्या होत्या, ते देखील एकमेकांना ओवाळण्यासाठी. चला, आजचा शेवटचा दिवस तर संपला, कारण उद्या बाप्पाचं विसर्जन होणार होतं आणि म्हणूनच आज शेवटचं भजन होतं ते आमच्या मोठ्या घरी. त्यासाठी आम्ही वाडीतल्या पोरांनी एक वेगळीच आणि जंगी तयारी केली होती. चला तर मग तुम्हाला दाखवतोच.